नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा विषय आहे श्रीमंत आणि गरीब माइंडसेट मधील फरक। मित्रांनो, सहकार्यांनो आणि उज्ज्वल उद्याच्या शोधात असलेल्या प्रत्येकाला माझा नमस्कार। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत आहोत ते फक्त संपत्ती किंवा बँक खात्याच्या शून्यांविषयी बोलण्यासाठी नाही। आजचा विषय या सर्वांपेक्षा खोल आहे। आपल्या विचारसरणीचा, आपल्या दृष्टिकोनाचा, आपल्या मानसिकतेचा, आपण आपले भविष्य कसे घडवतो यावर काय परिणाम होतो हे आपल्या पैशावर नाही तर आपल्या माइंडसेटवर ठरते। मी एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करू इच्छितो। ही श्रीमंत विरुद्ध दारिद्र्याची चर्चा नाही, सामाजिक अन्याय किंवा गरिबीवर आधारित अशी ही चर्चा नाही। गरिबी ही एक वास्तव समस्या आहे ज्यावर सहानुभूती, समज आणि धोरणात्मक बदल आवश्यक आहेत। पण गरीब मनोवृत्ती ही वेगळी गोष्ट आहे। ती कोणत्याही आर्थिक स्थितीत असलेल्या व्यक्तीत असू शकते। श्रीमंत मनोवृत्ती सुद्धा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या व्यक्तीत असू शकते। या दोन्हीतील मूळ फरक कमतरतेचा दृष्टिकोन विरुद्ध समृद्धतेचा दृष्टिकोन असा स्पष्ट आहे। सर्वात मोठा फरक आपल्या विश्वदृष्टीत आहे। गरीब मनोवृत्ती कमतरतेवर आधारित असते। ती समजते की जगातील संसाधने मर्यादित आहेत। जर दुसऱ्याने काही मिळवले तर माझ्याकडे कमी राहील। पैसा, संधी, प्रेम, वेळ सगळं संपतंय असं त्यांना वाटतं। त्यामुळे भीती निर्माण होते। संधींना पकडण्यापेक्षा त्या गमावण्याची भीती जास्त वाटते। ही मनोवृत्ती सतत सांगते, माझ्याकडे पुरेसं नाही, मी हे करू शकत नाही। चांगल्या गोष्टी फक्त दुसऱ्यांनाच मिळतात। ती दोष दुसऱ्यांवर टाकते, सरकार, व्यवस्थेवर, नशिबावर। कशासाठी झगडायचं हा विचार त्यांच्या मनात येतो। त्यामुळे व्यक्ती सतत बचावात्मक, संकुचित, नकारात्मक मानसिकतेत जगत असते। या उलट श्रीमंत मनोवृत्ती समृद्धतेवर आधारित असते। ती मानते की जगात संधींचा महासागर आहे। संसाधनं वाढवता येतात, संधी निर्माण करता येतात। कसा मूल्यवृद्धी करू शकतो, ही अडचण संधीमध्ये कशी बदलू शकते, असे प्रश्न श्रीमंत मनोवृत्तीचे लोक विचारत असतात। या व्यक्ती अडचणींना शिकण्याच्या संधी समजतात, अनुभवातून शिकतात आणि जबाबदारी स्वतःच्या हातात घेतात। ही मनोवृत्ती निर्माण करतात। श्रीमंतांचा माइंडसेट नवकल्पना आणि सहकार्य यावर विश्वास ठेवतो। ती व्यक्तीला विस्तार देते, एका नव्या उंचीवर घेऊन जाते। क्रिया विरुद्ध प्रतिक्रिया, भवितव्याचा गाभा। गरीब मनोवृत्ती प्रतिक्रिया देणारी असते। ती वाट पाहते, योग्य क्षणांची, इतरांच्या संमतीची। ती तत्काळ फायदा शोधते, दीर्घकालीन दृष्टी हरवून बसते। ती निर्णय घेते भीतीवर आधारित, माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे संधी नाही। ती चुकीचं ठरवते, केवळ गरजांवर आधारित निर्णय घेते। या उलट श्रीमंत मनोवृत्ती सक्रिय आणि पुढाकार घेणारी असते। ती वाट पाहत नाही, ती सुरुवात करते। ती म्हणते, सुरुवात करू मग स्पष्टता मिळेल। ती विचार करते, काय माझ्या हातात आहे, पुढचं पाऊल कसे असेल। ती धोका घेताना शहाणपण वापरते, कारण वाढ होताना धोका हा अपरिहार्य आहे हे त्यांना माहीत असते। ज्ञान आणि शिकण्याची वृत्ती, आयुष्याचा खराखुरा पैसा। गरीब मनोवृत्ती म्हणते, मला सगळं माहीत आहे। ती नवीन माहितीला शत्रूसारखं बघते। नवीन शिकण्याची इच्छा नसते। चुका स्वीकारणे म्हणजे पराभव समजते। त्यामुळे ती जुने विचार आणि कुचकामी कौशल्य टिकवते। या उलट श्रीमंत मनोवृत्ती म्हणते, मी अजून शिकत आहे। ती सतत वाचन करते, शिका, अनुभवातून शिका आणि चुका स्वीकारा। ही तिची मनोवृत्ती असते। ती टीकाही एक संधी म्हणून घेत असते। ज्ञान, कौशल्य, अनुभव हे सर्वात मौल्यवान, मूल्य वाढवणारे संपत्ती आहेत असे श्रीमंत माइंडसेटचे लोक समजतात। पैशांकडे पाहण्याची दृष्टी, साधन विरुद्ध अंतिम ध्येय। गरीब मनोवृत्ती पैसे हे ध्येय समजते। तिला वाटते पैसा म्हणजे सर्व काही किंवा वाईट गोष्ट। ती पैशांकडे तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी पाहते। महागड्या वस्तू, दिखावा, गुंतवणूक म्हणजे धोका वाटतो, बचत म्हणजे संकोच वाटतो।
श्रीमंत मनोवृत्ती पैसे हे साधन समजते. ती समजते की पैसा म्हणजे आपण निर्माण केलेल्या मूल्यांचं प्रतिबिंब आहे. ती पैसे वापरते अधिक मूल्य निर्माण करण्यासाठी, वेळ वाचवण्यासाठी, संधी निर्माण करण्यासाठी. ती गुंतवणूक करते, बजेट तयार करते आणि खर्चाचे नियोजन करते. पैसा ही ऊर्जा आहे. योग्य नियोजन केल्यास त्याचा प्रभाव वाढवता येतो. संबंध आणि संगती, मानसिकतेची जमीन. गरीब मनोवृत्ती आजूबाजूला नकारात्मक लोक ठेवते. ती गप्पांमध्ये दोषारोप करते, इतरांची बदनामी करते, सतत मर्यादा अधोरेखित करते. यामुळे मानसिक थकवा, निराशा आणि सृजनशीलतेचा अभाव निर्माण होतो. श्रीमंत मनोवृत्ती योग्य लोकांमध्ये राहते. ती प्रेरणादायी, जिद्दी, यशस्वी लोकांसोबत संगती साधते. ती अनुभव शेअर करते, मदत मागते, इतरांच्या यशाचा सन्मान करते. ही संगती ऊर्जा देते, दृष्टी वाढवते आणि जीवनाला दिशा देते. वेळेचं महत्व सर्वात मौल्यवान संपत्ती. गरीब मनोवृत्ती वेळ पैशासाठी विकते. ती वेळ वाया घालवते. टीका, टीव्ही, क्रिकेट, वेब सिरीज, व्हिडिओ गेम्स, गोंधळ, नकारात्मक विचार यामध्ये. ती दीर्घकालीन विचार करीतच नाही, केवळ आजचा दिवस बघते. प्रोत्साहन नसल्यामुळे आणि स्पष्ट ध्येय नसल्यामुळे ती वेळ गमावते. या उलट श्रीमंत मनोवृत्ती वेळेचं लिव्हरेज करते. ती वेळ गुंतवते कौशल्यात, नात्यात, व्यावसायिक संधीत. ती वेळ साठवत नाही तर त्याचा प्रभाव वाढवते. वेळ हे तिच्यासाठी एक संसाधन आहे. सर्जनशीलतेसाठी, विस्तारासाठी. ती वेळ वाचवण्यासाठी साधने, योजना आणि संघटनेचा वापर करते. निवड आणि प्रवास. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मानसिकता कोणावरही लादलेली नाही. ती दररोजची निवड आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी श्रीमंत मानसिकता विकसित केली जाऊ शकते. ती विकसित करायची असेल तर तुम्हाला गरज आहे स्वतःच्या नकारात्मक विचारांना ओळखण्याची. मी नाही करू शकत याच्या जागी कसा करू शकतो हे विचारण्याची. स्वतःमध्ये गुंतवणूक करण्याची. शिक्षण, आरोग्य, कौशल्य यात गुंतवणूक करा. योग्य संगती निवडण्याची जी तुम्हाला उंचीवर घेऊन जाईल. अडचणींना संधी म्हणून पाहण्याची. श्रीमंती म्हणजे केवळ पैसा नाही, ती आहे तुमचं आरोग्य, तुमची नाती, तुमची उद्दिष्टे आणि समाधानी जीवन. ती आहे मूल्य निर्माण करण्याची सर्वात मोठी शक्ती. गरीब मनोवृत्ती विचारते, का माझ्यासोबत असं घडतं? श्रीमंत मनोवृत्ती विचारते, पुढे काय? गरीब मनोवृत्ती बंद दरवाजाकडे पाहून रडते. श्रीमंत मनोवृत्ती किल्ली शोधते, खिडकी उघडते किंवा नवीन दरवाजाच तयार करते. तर आज तुम्ही ठरवा, तुमचं विचार विश्व कोणत्या मानसिकतेने पोचलेलं आहे. तुमच्या मनाच्या रंगभूमीवर कोणती गोष्ट दररोज तुम्ही पुन्हा पुन्हा सादर करत आहात. आज या क्षणी तुमच्याकडे निवड आहे. शिका, वाढा, जबाबदारी घ्या, मूल्य निर्माण करा, समृद्धतेची दृष्टी स्वीकारा. श्रीमंत मनोवृत्ती निवडा, कारण तुमचं भविष्य तुमच्या आतमध्येच आहे. धन्यवाद.